नमस्कार. मी विनायक सदानंद गौंडळकर. मी या नगराध्यक्ष पदाच्या याच्यामध्ये नाव नोंदवलेलं आहे आणि पक्षाकडे मी ती मागणी केलेली आहे आणि पक्ष सकारात्मक विचार करेल. कारण माझा अनुभव आणि मी केलेलं तालुकाध्यक्षाचं काम मी त्या माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी सगळ्या निवडणुका पक्षाच्या माध्यमातून जिंकलेल्या आहे आणि संघटनात्मक कार्य माझं पूर्ण शहरात आहे आणि तालुक्यातही होते. तर ह्यावेळी जो नगराध्यक्ष पदाची जी खुल्या वर्गासाठी पडलेला आहे त्यामध्ये मी स्वतः आहे. पण पक्षाने जी जबाबदारी देईल ते मी मान्य करायला तयार आहे. काय सांगा? ज्यावेळी आपण निवडणूक लढतो ती पक्ष निवडणूक होते, पण ज्यावेळी सगळे निवडून आल्यानंतर गावाच्या विकासासाठी एकत्र राहणं ही काळाची गरज आहे आणि हे आम्ही एकत्र राहिल्यामुळेच तो विकास झाला. तो एक माणसाने किंवा एका व्यक्तीने तो विकास होत नाही. सर्व जर तुमच्या सोबत असतील तरच तो विकास होतो. जर समजा विरोधकांनी विरोध केला असता तर विकासाला कुठेतरी खीळ बसली असते. पण आपण ते सगळ्यांना एकत्र घेऊन तो विकास केला. त्यामुळे हे वेंगुर्ल्याचं चित्र आहे जे मागील 5 वर्षात ते बदललेलं तुम्हाला दिसलं. हो, पुढील काळात सुद्धा सर्वांना एकत्र घेऊनच काम करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे तसं काही विरोधक किंवा हे सत्तारूढ असं काही होणार नाही. गावाच्या विकासासाठी सगळे जण एकत्रच घेऊन काम करायचं आहे.